नमस्कार. तर हा व्हिडिओ आहे प्रत्येक मराठी माणसासाठी. आता मुंबईमध्ये काय चाललं आहे काय नाही हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर तिथं आपले मनोज जरांगे पाटील दादा आपल्या आरक्षणासाठी लढा देत आहेत. तर आरक्षण म्हणजे काय, तर आम्हाला आरक्षण नोकरी आणि शिक्षण एवढ्यातच पाहिजे आहे. तर असं काय आहे, कारण कसं आहे, आपली मुलं रात्रंदिवस अभ्यास करून 90 ते 95% मार्क तर घेऊन येतात, पण जेव्हा एका सरकारी नोकरीसाठी त्यांनी अर्ज टाकतात तर त्या लिस्टमध्ये सगळ्यात खाली आपल्या पोरांची नावं असतात. तरी मराठी समाजाबरोबरच का होत आहे? तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र घडवला आहे त्यांनी, आणि मराठी माणूस आहे म्हणून मुंबई आहे, महाराष्ट्र आहे. आणि सरकार एवढं खालच्या पातळीला जाईल असं कधी वाटलं नव्हतं. तर जेव्हा आपले मराठी बांधव ते मुंबईमध्ये गेले तर तिथल्या खाऊ गल्ल्यासुद्धा बंद केल्या. तर का ह्या मराठी लोकांना त्रास झाला पाहिजे आणि ह्यांना त्रास झाला तर हे लोक परत जातील असं त्यांना वाटत होतं. पण मला एक सांगावंसं वाटतं की मराठी माणूस झुकणारा नाही आहे तर झुकवणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मराठी माणसाला तुम्ही कमी समजू नका. मराठी माणसं जर एकत्र झाली तर काय करतील ह्याचा तुम्ही अंदाज पण बांधू शकत नाही. आणि मला मराठी माणसांना एकच सांगायचं आहे की हे सेना दल ह्याच्यावर लढण्यापेक्षा अशा टाईमला तुम्ही एकत्र या आणि दाखवून द्या सरकारला की मराठी माणूस काय करू शकतो आणि काय नाही. हीच ती वेळ आहे. आणि मला जेवढे पण लोक मुंबईमध्ये राहतात त्यांना एकच मनापासून विनंती आहे की जे लोक बाहेरून मराठी लोक मुंबईमध्ये येत आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करा. त्यांना तुमची गरज आहे, त्यांना जरा समजून घ्या. आणि त्यांची जर खाण्यापिण्याची गैरसोय होत असेल तर त्यांना जरा तुम्ही सोय करून द्या, एवढीच माझी इच्छा आहे. आणि कसं आहे, त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज होते आणि मराठी माणूस होता म्हणून आज हे बाकीचे समाज आहेत आणि बाकीचे जे लोक आहेत ते स्वतंत्रपणे भारतामध्ये जगत आहेत, ह्याचा जरा तुम्हाला भान राहू देत. आणि कसं आहे, तुम्ही खाऊ गल्ल्या बंद केल्या म्हणून असं समजू नका की मराठी माणूस झुकणार आहे. तर मराठी माणसाला सपोर्ट करणारे पण भरपूर माणसं आहेत, जसे की ते रविराज साबळे पाटील दादा यांनी आपल्या शेतातील ड्रॅगन फ्रूट आणि फेरूच्या ट्रका भरून भरून तिथं मुंबईमध्ये घेऊन गेले आणि आपल्या लोकांना खाऊ दिलं. आणि ते हॉटेल जलपरीवाला, हॉटेल ते भाग्यश्रीवाला, ही अशी लोकं आहेत, ही लोकं आपल्या मराठी समाजाला सपोर्ट करत आहेत. आणि मला एक मराठी समाजाला एक खूप मनापासून विनंती आहे की तुम्ही मतं टाकताना जरा विचार करून मतं टाकत जावा. कुणाला पण मतं टाकून कुणाला पण निवडून आणून नंतर स्वतःच्या हाल करून घेऊ नका. आणि कसं आहे, ही लोकं जेव्हा मतं पाहिजे असतात तेव्हा तुमच्या घरातसुद्धा येतील, पण अशा टाईमला ते तुमच्याकडे बघणारसुद्धा नाहीत. ह्याचं जरा आपल्या मराठी माणसानं भान ठेवलं पाहिजेत. अशा